अजितदादांनी परत एकदा बोलून घेऊन मला सांगितले की सुरेश, थोडं तांत्रिक अडचण आहे आणि अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी द्यायची आहे. आम्ही काय नाराजीचा विषय नाही, एकही कार्यकर्ता आता नाराज नाही. आम्ही सर्वांना समजून सांगण्यामध्ये यशस्वी आहोत, काही प्रॉब्लेम नाही. सर्व कार्यकर्ते प्रचंड जिद्दीनं कामाला लागलेले आहेत. नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा महोत्सव आपण निवडणुकीच्या माध्यमातून साजरा करतोय. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जे निवडून दिले जाणारे उमेदवार असतील किंवा या गेलेल्या पाच वर्षांमध्ये जे निवडून दिलेले उमेदवार होते त्यांनी काय केलं, आता निवडून दिलेले काय करतील हा विषय आपला नाही आहे. परंतु एक चांगला उमेदवार निवडून देणं हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या हातामध्ये आहे आणि ते कर्तव्य त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिरजदार हे आज आपल्याबरोबर आहेत. दाजी, मला एक सांगा, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपला पक्ष वाढतोय, काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या निर्णयानंतर आज आमच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात असेल, आमच्या जिल्ह्यामध्ये असेल, खूप कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आणि खूप लोकांचा ओढा हा अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सहकार्य करण्याचा खूप मोठा ओढा या लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आज ही उमेदवारी, धाराशिव लोकसभेची उमेदवारी सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना मिळालेली आहे. अर्चनाताई पाटील या सुशिक्षित असून त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि त्या माध्यमातून आज जर आपण बघितली, तुलना केली की एक महिला म्हणून आज 50% समाज हा महिलांचा आहे, महिलांना 50% आरक्षण आपण द्यावं म्हणतोय, परंतु ॲक्च्युअल जर रिझर्वेशन नसताना आपण 50% आरक्षण देतो का? तर अजितदादांनी महिला म्हणून उमेदवारी आज अर्चनाताई पाटलांना दिलेली आहे. आणि या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तयारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी करतो आहे, बूथ बांधणी करतो आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप मोठी बांधणी, खूप मोठं वातावरण या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये तयार झालेलं आहे. त्यामुळं अर्चनाताई पाटलांना उमेदवार म्हणून लोकांना चांगले प्रतिसाद आज आम्हाला मिळतो. 20 वर्षाच्या वर झालं मी पत्रकारितेमध्ये आहे आणि मी तेव्हापासून तुम्हाला पाहतोय. तुमचं राजकारण जे आहे ते फार प्रामाणिक आहे. मला तर कधी कधी शंका अशी येते की तुमचं राजकारण पिंड आहे की नाही. म्हणजे तुम्ही फार प्रामाणिक राजकारणी आहात. सगळी तयारी झाली होती आणि आपलं म्हणजे आपल्याला तिकीट न मिळता अर्चनाताईंना देण्यात आलं आणि त्याच्यानंतर थोडी तुमच्या मनात पण खतखत होती, काही तुमच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. तर हे कसं मॅच केलं तुम्ही? नाही, कसं असतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून अजितदादांनी मला, त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की मी धाराशिव लोकसभेची जागा सोडून घेतो आहे आणि तुझा एक चेहरा सोबत आहे, तुझं काम आहे, तू तयारी कर. आणि आम्ही प्रचंड कामाला लागलो. प्रचंड उत्साहानं आम्हाला रिस्पॉन्स लोकांचा मिळत गेला. परंतु महायुतीच्या वाटाघाटीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, ते सगळ्या सांगायचा विषय नाही आहे. अजितदादांनी परत एकदा बोलून घेऊन मला सांगितले की सुरेश, थोडं तांत्रिक अडचण आहे आणि अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी द्यायची आहे. आम्ही काय नाराजीचा विषय नाही. ज्या अजितदादांनी मला तयारी करा म्हणून सांगितलं त्याच अजितदादांनी थांबा म्हटलं, दुसऱ्याने कोणी सांगितलं नाही. त्यामुळे नाराजीचा विषय नाही. अजितदादांच्या शब्दाला आम्ही किंमत देतोय. एक कर्तबगार नेता महाराष्ट्राचा आहे आणि ज्यांनी आमच्यावर प्रेम केले, पवार कुटुंबियांनी आमच्यावर प्रेम केले, त्यामुळं अजितदादांच्या पाठीशी आम्ही आहोत. त्यामुळे त्यांचा जो निर्णय आहे तो मान्य करून आम्ही पुढे चालतो. जे नाराज झालेले कार्यकर्ते होते त्यांच्याशी आपला संपर्क झाला आहे? त्यांचं म्हणजे मनधरणी जी आहे ते आपण केले? नाही, कसं झालं, ज्यावेळेस हे अर्चनाताईंचं उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळेस आमचे तरुण कार्यकर्ते जे आमच्या भावनेनं, मायेनं, प्रेमानं आमच्याशी अटॅच आहेत.
तसं आमचा या जिल्ह्यामध्ये आमदार नाही, खासदार नाही, किंवा आम्ही कधी जिल्हा परिषद सभापती झालो नाही, एका बँकेचा चेअरमन आहे, हे मान्य आहे. परंतु आजही जे आमच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते एक प्रेमाचं नातं, एक भावनिक नातं आमचं कार्यकर्त्याशी आहे. थोडंसं वाईट वाटणं कार्यकर्त्यांना स्वाभाविक आहे. त्यामुळे ताबडतोब हा निर्णय झाल्यानंतर मी मतदारसंघात आलो आणि सर्व कार्यकर्त्याच्या भेटी घेतल्या. तरी पण तू नाराजी होती म्हणून आम्ही आपल्या 2-3 मिटिंगा आमच्या झाल्या. एकत्र आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांना समजून सांगितलं की आपले नेते अजित पवार साहेब कुठल्याही निर्णयामध्ये आपल्या या मतदारसंघाच्या हिताचं राहणार आहे. भविष्यामध्ये सुद्धा जे हित आहे त्या दृष्टिकोनातून तो निर्णय घेतला. आपल्याला मान्य करूया आणि ज्या अजितदादांनी आपल्यावर प्रेम दिलं त्यांचा निर्णय मान्य करून आपण आलेला उमेदवार आता जे उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवाराला निवडून आणायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार संसदेमध्ये पाठवायचं, या जिद्दीनं सर्व आमचे कार्यकर्ते कामाला लागलेत. आज मला असं वाटतं की एकही कार्यकर्ता आता नाराज नाही. आम्ही सर्वांना समजून सांगण्यामध्ये यशस्वी आहोत. काही प्रॉब्लेम नाही. सर्व कार्यकर्ते प्रचंड जिद्दीनं कामाला लागलेले आहेत. अर्चनाताईंना तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर महायुतीमध्ये जे थोडंफार हे झालं, तुमचा विषय थोडा बाजूला ठेवून बाकी सावंत असतील, गायकवाड सर असतील, हे थोडं आलबेल वाटत नाही आहे महायुतीमध्ये, त्याचं काय कारण असं? आता महायुती म्हणून मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, हे सर्व नेते या गोष्टीला सक्षम आहे. कुणाची नाराजी असेल किंवा कुणाला समजून सांगण्याचा विषय असेल, हे प्रचंड सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे त्या विषयावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना न बोललेलं बरं. आणि 100% महायुती म्हणून सर्व कार्यकर्ते, सर्व नेते कामाला लागतील, यामध्ये कुठलीही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच नाही. आता तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत आहे, काय परिस्थिती पाहायला मिळते? आज मतदारसंघामध्ये फिरत असताना आज आपल्या मतदारसंघाचा विकास झालेला नाही. गेली 5 वर्ष खूप मागं आपण गेलेलो आहोत आणि लोकांची अपेक्षा ही विकासाभिमुख आहे की आमचा जिल्हा मागं काय आहे. त्यामुळं आम्हाला असं नेतृत्व पाहिजे जे केंद्राला अटॅच पाहिजे. आज देशामध्ये मोदी वर्सेस राहुल गांधी असं जर बघितलं तर मोदी साहेबांचं नेतृत्व या देशानं मान्य केलेलं आहे आणि येणारा पिरियड हा या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब परत होणार. आणि जर आपल्या या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर या मतदारसंघामध्ये जो निवडून येणारा खासदार आहे तो मोदी साहेबांच्या आणि महायुतीच्या विचाराचा असला पाहिजे. तर आपल्याला आपल्या मतदारसंघाचं निधी मिळेल, आपल्याला विकास होईल, रोजगार मिळेल, शेतकऱ्यांचं कल्याण होईल, विविध युनिट इथे येतील, विविध कारखाने इथे येतील. या दृष्टिकोनातून महायुतीचा उमेदवार इथला निवडून येणं ही काळाची गरज आहे असं लोकांचं पण भावना आणि व्यक्त आमच्यापुढे करीत आहेत लोक. माझा आता थेट प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या जे उमेदवार आहेत आत्ताच्या यांना जर मतदारसंघातील लोकांनी संधी दिली तर काय होईल? काय जिल्ह्याचा विकास होईल? म्हणजे आपल्या महायुतीचे उमेदवार हां तुमचे नाही काय होईल? केंद्राच्या आज जर बघितलं, केंद्राच्या विचाराचा महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असल्यानंतर आज आपला उमेदवार हा सुशिक्षित आहे. तो संसदेमध्ये चांगला अभ्यासू भाषण करू शकेल, विविध मंत्र्यांना भेटून आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नासंदर्भात वाचा फोडू शकेल. उदाहरणच घ्या की आज आपण उमरग्यामध्ये आहोत. हा सोलापूर ते हैदराबाद हा हायवे आहे जो महाराष्ट्राचा पोर्शन आहे. गेल्या 5 वर्षात काय झाले? गुडघेवढे खड्डे आहेत, फ्लायओव्हर झालेले नाही आहेत, प्रचंड दुरावस्था आहे. मग काय कारण? याचं काय कारण? म्हणजे दुर्लक्षच आहे ना. इथल्या खासदारांचं ते दुर्लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून तिथं जर आपलं वेटेज वापरलं पाहिजे, केंद्रामध्ये वेटेज वापरलं पाहिजे, तिथल्या मंत्र्यालाच भेटलं पाहिजे. ह्या गोष्टी न करता आज आपल्या खासदाराचं काय काम आहे, खासदार कशासाठी असतो, ग्रामपंचायतचा सरपंच कशासाठी असतो, जिल्हा परिषदेच्या सदस्याचं काय काम, आमदाराचं काय काम, हे डिवाईड झालेलं आहे. आपला खासदार हा दिल्लीच्या योजना आपल्या मतदारसंघासाठी कशा पद्धतीनं आणायला पाहिजे तो विचार करणार पाहिजे. मी इथं सोडून मी ग्रामपंचायतचं काम करेन, ग्रामपंचायतचं मी पाणी सोडेन, मी ग्रामपंचायत बांधून देईन, हा खासदाराचा विषय नाही. सर, खासदाराचा विषय हा खूप वेगळा आहे. तो देश पातळीवरचा विचार पाहिले. देश पातळीवर आज आपला खासदार हा तिथं जे धोरणं ठरवली जातात त्या धोरणामध्ये भाग घेतला पाहिजे.
देशाच्या विषयावर विचार करायला पाहिजे. आपल्या देशाची घटना कशी पाहिजे, घटना तर आंबेडकरांनी घेतलेली आहे, परंतु नवीन धोरणं दरवर्षी ठरवले जातात, त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे, वैचारिक पातळी पाहिजे. आपल्या मतदारसंघासाठी काय म्हणून आपल्याला आणता येईल, एखादं युनिट आणता येईल का, आपला जिल्हा मागासलेला आहे, केंद्राच्या निधीतून आपल्याला पाणी आणता येईल का, इथं पाण्याची सोय करता येईल का, इथं या मतदारसंघातली तुम्हाला कितीतरी तरुण बघताय आपण, पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आज कामाला जात आहेत. बरोबर. हजारो लोक विद्यार्थी आमचे तरुण युवक आज जातोय. मग कशासाठी जातो, इथं तुम्ही का करत. या जिल्ह्यामध्ये जर आपण रोजगाराची संधी दिली, विविध युनिट आपण काढले, विविध कारखाने आपण केंद्राच्या माध्यमातून आणले, तर आपला युवक इथंच राहील ना. त्याचे म्हातारे कोतारे आई वडील इथं, मुलं एकत्र राहतील. आज मुलगा तिथं आहे, आई वडील म्हातारे गाव इथं आहेत. ही जी आपल्या दुरावस्था आपल्या जिल्ह्याची आहे, ह्याच्यासाठी काम करणारा खासदार आपल्याला पाहिजे. देश पातळीवर आपल्या मतदारसंघाचा विचार करायला लावणारा खासदार पाहिजे, असं माझं मत आहे. ओमराजे निंबाळकर आपल्या विरोधात आहेत म्हणून आपण बोलायचं नाही आहे, परंतु त्यांची पाठीमागच्या 5 वर्षातली जी कारकीर्द आहे, त्यांचं काम आहे, त्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला? मी आत्ताच तुम्हाला हायवेचं उदाहरण दिलं. खासदार आणि सोलापूर, हैदराबाद किंवा सोलापूर आमच्या बॉर्डरचा हायवेचा विषय घ्या, तो लातूर टेंभुर्णीचा विषय घ्या. असे जे महत्त्वाचे विषय आहेत, जे केंद्राच्या अखत्यारीत आहेत, या विषयावर आपण काय केलं, या खासदारांनी दिल्लीची काय योजना आपल्या मतदारसंघामध्ये खेचून आणली, ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि ह्याचं उत्तर आम्हाला कुठंच सापडत नाही. ॲज अ कार्यकर्ता, मी आज 35 वर्षाचा कार्यकर्ता, 35 वर्ष या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, मला ह्याचं उत्तर मिळत नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला उत्तर द्या ना तुम्ही. या खासदारांनी दिलं पाहिजे, या मतदारसंघामध्ये तुम्ही काय करू शकता, ह्याचं उत्तर कुठं. मी आता एक तुम्हाला सांगितलं की अजितदादा पवारांनी मला सांगितलं की तू तयारी कर, अजितदादांनी सांगितलं की तू थांब, मी थांबलो. या खासदाराला देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या औषध सभा घेतली, फडणवीस साहेबांनी घेतली, भाजपच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं की या खासदारांना निवडून द्या. परंतु आज मोदी साहेब आणि सगळे भाजपचे नेते मंडळ आहेत की त्याला निवडून देऊ नका. मी जसं म्हणतो मी थांबतो तसं थांबा, लोकही थांबतील ना. बरोबर. सुरेश बिराज असा विचार करतोय, ज्या माणसाने मला सांगितलं मी तयारी करा, त्याच माणसाने थांबा, म्हणजे थांबलो. आता ज्या माणसाने निवडून द्या म्हणले, मागच्या वेळेस मोदी साहेबांच्या करिश्म्यामुळे ते निवडून आलेले. आज मोदी साहेब सांगतात की त्याला निवडून देऊ नका, तुम्ही थांबा. थांबलं पाहिजे. लोकांना थांबणारच. लोकांचा जसं मी विचार करतो तसं लोक विचार करतील. थांबलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, कार्यकर्त्यांना काय, कार्यकर्ते आणि महायुतीमधले जे पदाधिकारी नेते असतील, काय आवाहन करतात तुम्ही? माझी एवढीच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महायुतीच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना माझी एवढीच विनंती राहील की हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार आपला एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि अशा उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या बूथ आपलं कसं प्लस राहील, आपल्या बूथामध्ये बूथ जे बांधणी आहे, त्या गावातल्या मतदान कशा पद्धतीनं, आज खूप विकास हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे. अजित पवारासारखे एक सक्षम नेतृत्व आहे, कर्तबगार नेतृत्व आहे, जे 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत काम करतं. अशा अजितदादांच्या पाठीशी आपण आहोत. अशा कर्तबगार नेत्याचा पक्षाचा उमेदवार आहे, महायुतीचा उमेदवार आहे. याला जर निवडून यायचं असेल तर माझ्या सहकार्याला विनंती राहील की आपापल्या गावामध्ये आपापल्या बूथला आपलं बूथ कसं प्लस राहील हे आपण बघितलं पाहिजे. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्याला अर्चनाताई पाटील यांना घड्याळाच्या चिन्हावर आपल्याला प्रचंड मतांनी निवडून द्यायचं असेल तर प्रत्येकाने काम केलं पाहिजे. लोकांना समजून सांगितलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि समोरच्या उमेदवाराच्या भूलथापाला बळी न पडता आपला कार्यकर्ता सक्षमपणे फेस करून सगळ्या गोष्टी उघड्या करून विकासाच्या दृष्टीवर ही निवडणूक न्यायचं असं. तुमच्या वैयक्तिक भांडणं आम्हाला काही देणं नाही. या जिल्ह्याच्या विकासावर बोलायला पाहिजे. ह्या विकासाच्या पार्श्वभूमीवरच या धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली पाहिजे आणि विकासावरच बोललं पाहिजे. अशा पद्धतीचं आव्हान मी माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या तिन्ही महायुतीच्या सर्व घटक पक्षांना, तुमच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की आपापला बूथ, आपला एरिया, आपलं गाव कशा पद्धतीनं लोकांना सोबत घेऊन त्यांना आपल्या विकासाची दृष्टी सांगितली पाहिजे. एवढंच मी या निमित्तानं आव्हान करतो.
धन्यवाद दाजी, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. एकंदरीतच प्रत्येक पक्षाला, प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असतं की आपला प्रतिनिधी निवडून आला पाहिजे. तसंच अगदी सुरेश बिराजदार यांनी मत व्यक्त केलं आहे आणि त्यांचं एक म्हणणं असं आहे की आमचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर नक्कीच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीराम क्षीरसागर, धाराशिव, उमरगा.